नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकटे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सांगली जिल्हा बँक भरती परीक्षेच्या संदर्भातील नुकतेच एक महत्त्वपूर्ण अपडेट सांगली जिल्हा बँक भरती परीक्षेच्या वेबसाईटवर आलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला नमुना प्रश्नसंच एक सॅम्पल PDF मध्ये दिलेले आहे. तर त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण या सेक्शनमध्ये डिस्कस करणार आहोत. सहकार विषय, बँकिंग, सामान्य ज्ञान, संगणक अर्हता, ओके याविषयी. प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, महत्त्वाचे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. पहिला प्रश्न, कोणतेही काम करू शकणारा. आता कोणतेही काम करू शकणारा म्हणजे कोण असणार आहे? हरहुन्नरी. ओके. त्यानंतर स्वतःची सर्व कामे करणारा, त्याला पण काय म्हणतो? स्वावलंबी. ओके. त्यानंतर पुढे लँड, लोकल एरिया नेटवर्क. फुल फॉर्म विचारलेला आहे त्यांनी. खालीलपैकी कोणता डेटा संग्रहित करण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही. आता डेटा संग्रहित करायचा असेल आणि खाली त्यांनी तुम्हाला काही उपकरणं दिलेले, तर त्यापैकी कोणतं उपकरण आपण वापरलं जाऊ शकत नाही असं म्हटलेलं आहे? तर माऊस. ओके, हे त्याचं उत्तर आहे. डॅश डॅश हे संगणकाचे आउटपुट उपकरण आहे. आता पर्यायमध्ये त्यांनी काय केलंय तुम्हाला? प्रिंटर पण आउटपुट आहे, मॉनिटर पण आउटपुट आहे. ओके, पण आता पर्यायमध्ये त्यांनी तुम्हाला दोन्ही दिलेले आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, फायनल परीक्षेच्या बाबतीत जर हाच प्रश्न कदाचित रिपीट झाला तर त्यामध्ये नीट पर्याय बघून घ्या, कारण आता इथे त्यांनी दोन्ही पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला उत्तराच्या बेसवर दोन्ही पर्याय महत्त्वाचे. ओके, पण फायनल परीक्षेला जर मॉनिटर नसला त्याऐवजी दुसरा काही असेल जे इनपुटच्या संदर्भातलं असेल, मग आपल्याला प्रिंटर असेल तर प्रिंटर सिलेक्ट करायचं, कारण ते आउटपुट विचारलेलं आहे. ओके, पण आता तरी याचे उत्तर या ठिकाणी दोन्ही आहे. रॅम, आता रॅमचं फुल फॉर्म काय आहे? रॅन्डम ॲक्सेस मेमरी. त्यानंतर डिफॉल्टरनुसार एक्सेल वर्कबुक. आता यामध्ये पण एक त्यांचा क्वेश्चन्स थोडंसं म्हणजे पर्यायमध्ये डिफॉल्टनुसार एक्सेल वर्कबुकमध्ये डॅश डॅश वर्कशीट असतात असा प्रश्न आहे. पण जर आपण पाहिलं दिलेल्या पर्यायामध्ये तसं पर्याय उत्तर आपल्याला दिलेलं नाहीये, कारण आधुनिक एक्सेलमध्ये एकच वर्कशीट असतं, पण जुन्या एक्सेल आवृत्तीमध्ये डिफॉल्ट 3 वर्कशीट त्या ठिकाणी असतात असं पर्याय उत्तर आहे. पण आता अचूक जर या ठिकाणी डिफॉल्ट असं काही त्यांनी उल्लेख, डिफॉल्ट वर्कशीट. ओके, म्हणून जर लेटेस्टमध्ये तुम्हाला प्रश्न आलाच की आधुनिक एक्सेल, हाही लक्षात ठेवा. जर आधुनिक एक्सेल आला तर त्यामध्ये लक्षात ठेवा की एकच वर्कशीट असतं, पण डिफॉल्ट म्हणजे आवृत्तीमध्ये जर डिफॉल्ट वर्कशीटमध्ये या ठिकाणी 3 असतात, तर लक्षात ठेवा. ओके, पण आता इथे डिफॉल्टनुसार आधुनिक जुन्या ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या TCP IP डेटा लिंक लेअर प्रोटोकॉलच्या संदर्भातला उदाहरण आहे? तर या ठिकाणी इथरनेट. ओके, हे त्याचं उत्तर आहे. NIC डेटाच्या सुट्टे भागांच्या स्वरूपामध्ये पाठवतो, त्याला आपण काय म्हणतात? तर त्याला आपण फ्रेम्स असे म्हणतो. ओके, कारण नेटवर्कमध्ये डेटा पाठवताना डेटा लिंक लेअर डेटेचे लहान भाग केले जातात, त्यांना आपण फ्रेम्स असे म्हणतो. त्यानंतर प्रश्न पुढचे घेऊया. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते पीक घेतले जात नाही असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ताग. ओके, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात कुंभमेळा भरतो? तर नाशिक. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमारेषा महाराष्ट्राच्या सीमारेषेशी लागू नाही? तर याचं उत्तर आहे राजस्थान. तर बँकिंग अर्थव्यवस्थेच्या निगडीत, आता यामध्ये काही तुम्हाला असे वेगळे जनरली प्रश्न विचारले जात नाही, अगदी बेसिक क्वेश्चन असतात जे आपण आपल्या प्रिव्हाइस क्वेश्चन पेपर PDF सेक्शनमध्ये क्वेश्चन ॲड आउट केलेले आहे, किंवा आपण त्यामध्ये याच बेसवर आणखीन फिरून विचारले जाणारे प्रश्नही त्यामध्ये आपण ॲड आउट केलेले आहे. जसं की भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पुढीलपैकी काय निर्धारित केलं जातं? तर आपण बघा, रेपो दर, बँक दर ह्या गोष्टी लेक्चरला डिस्कस केल्या होत्या. तर रिझर्व्ह बँक काय करते? रेपो दर आणि बँक दर निश्चित करत असते. ओके, त्यामुळे ग्राहक किंमत निर्धारित करत नाही, बरोबर की नाही? ते कन्झ्युमरच्या संदर्भातलं आहे. मग बँक रेपो दर आणि बँक दर निश्चित करते, पण प्रश्न आपल्याला काय? भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पुढीलपैकी काय निर्धारित केलं जातं? तर आपल्याला उत्तर मिळालं बी आणि सी. मग पर्यायमध्ये पाहायचं, फक्त बी आणि सी आहे का? ठीक आहे, मग कितव्या क्रमांकाचं आहे? 5 नंबर, म्हणून हे त्याचं उत्तर आहे 5. ओके, आणि रेपो रेट पुनर्खरेदीवर, बँक रेट बँकेच्या दरावर, आणि CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या बाबतीमध्ये. ओके, यानंतर एक ओळ लक्षात ठेवा, कदाचित यावरनं फिरून प्रश्न आलाच. CPI हा RBI कडून थेट निर्धारित केला जात नाही, तर तो
अधिकृत सांख्यिकी व्यवस्थेतून मोजला व प्रकाशित केला जातो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या संस्था ज्या सहकारी बँकेच्या नियमांतर्गत सहभागी असतात? ओके, तर बघा या ठिकाणी सहकारी संस्थांचे निबंधक नाबार्ड आणि आरबीआय. ओके, चला आता याचं उत्तर समजून घेऊया आपण. पर्याय नंबर 2 ए, बी आणि सी, कारण ह्या नाबार्ड पण सहकार क्षेत्राशी निगडित आहे. ज्या राज्य जिल्हा प्राथमिक स्तरावरच्या बँकांना कर्ज पुरवठा नाबार्डच्या नियंत्रणाखाली या सगळ्या बँका असतात. राज्य नाबार्ड अंतर्गत, त्यानंतर जिल्हा राज्य अंतर्गत आणि प्राथमिक स्तर जिल्हा अंतर्गत असे या ठिकाणी कार्यरत त्यांची प्रोसेस असते. आणि ज्या सहकार क्षेत्रामध्ये सहकारी बँकांवरती वर्चस्व ठेवण्यासाठी, बँकांना नोंदणी करण्यासाठी, सहकारी संस्थांवर सहकार कायद्याचं नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी वर्ग नेमलेले असतात, त्यांना आपण म्हणतो सहकारी संस्थांचे निबंधक. ओके, तर हे पर्याय नंबर 2 त्याचं उत्तर आहे नाबार्ड. आता नाबार्डचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982. त्यानंतर आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्थापना 1 एप्रिल 1935 आणि कायदा विचारला ऍक्ट तर 1934. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढीलपैकी कोणते भारतीय अर्थव्यवस्थेचे सर्वात मोठे क्षेत्र आहे? तर सेवा क्षेत्र आहे. ओके, सर्व्हिस सेक्टर हे सेवा क्षेत्र भारताच्या जीडीपी आणि जीव्हीए मध्ये सर्वाधिक वाटा यांचा आहे. त्यानंतर चलनपेटीच्या संदर्भामध्ये याचं उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक, कारण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या बाबतीत ही जी काही चलनपेटी असते ही त्या ठिकाणी मालमत्ता समजली जाते आरबीआयची. पुढीलपैकी कोणत्या चलनक्षम दस्तऐवज नाही म्हटलेला आहे? तर चलनक्षम दस्तऐवज नाहीये. कोणतं चलनक्षम दस्तऐवज? आता हुंडी पण चलनक्षम आहे, वचनपत्रक पण आहे, धनादेश पण आहे. त्यामुळे पर्याय नंबर 4 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे की मुदत ठेव पावती. ओके, सहकारी पतसंस्थांवर राज्य सहकारी म्हणजे राज्य सरकार आणि आरबीआय यांचे दुहेरी नियंत्रण असावे, यासाठी नाबार्डला प्रक्रियेतून वगळून त्यांना डॅश डॅशच्या नियंत्रणाखाली आणले. हा महत्वाचा घटक आहे. तर आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट जर आपल्याला इथे पाहायचा असेल तर बँकिंग नियमन कायद्याच्या अंतर्गत. ओके, हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी बँकिंग नियमन जो ऍक्ट आहे त्या कायद्याअंतर्गत यांना या ठिकाणी नियंत्रणाखाली आणलं, सहकारी ज्या पतपेढ्या बँकांच्या आहेत त्या संदर्भात. त्यानंतर पुढचा प्रश्न, उत्पादन, विपणन, प्रक्रिया आणि दूध सहकारी संस्था यासारख्या सहकारी संस्था ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी उत्पादन, विपणन, प्रक्रिया आणि दूध सहकारी संस्था यासारख्याच सहकारी संस्था ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आता बिगर पत सहकारी संस्था सुद्धा ग्रामीण भागामध्ये त्यांच्या शाखा असतात, त्या ठिकाणी ते आपलं कार्य पार पाडतात. ओके, नॉन क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी सुद्धा बिगर पत संस्था म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते, ज्यामध्ये उत्पादन, विपणन, प्रक्रिया, दूध व्यवसाय इत्यादींसाठी कार्य करणाऱ्या संस्था सामान्यतः बिगर पत सहकारी संस्थांच्या म्हणूनही त्या ठिकाणी ओळखल्या जातात. त्यानंतर सीएस कायद्यानुसार संस्थांनी त्यांची जी काही अचल मालमत्ता, जागा किंवा त्यांच्या कोणत्याही भाग कोणत्याही राज्य उपक्रमासाठी वापरू नये किंवा वापरून देऊ नये. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आहे बेकायदेशीर. पुढचा प्रश्न घेऊया. ठीक आहे, इथपर्यंत आपले महत्वाचे सेक्शन होते. जवळजवळ एवढेच प्रश्न त्यामध्ये दिलेले आहेत या टॉपिकवर. आता पुढच्या सेक्शन मध्ये आपण याच बेसवर मी नमुना प्रश्नपत्रिका आपण त्यामध्ये घेणार आहोत आणि त्याचा सराव व्यवस्थित करा. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.